नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो आहोत औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी अर्थात ITI लोणीमध्ये। आज आपण या ठिकाणी या संस्थेमध्ये चालणाऱ्या कोर्स विषयी माहिती पाहणार आहोत। चला आज बघूया ITI विषयी 11 डेटची माहिती। काल आपल्याला अतिशय योग्यरित्या ऍडमिशन कसं घ्यायचं याची माहिती आपल्याला मिळाली होती। या व्हिडिओमध्ये आपण 11 डेट विषयी माहिती घेणार आहोत। तर चला आपण आलो आहे निसर्गरम्य असे आपल्या ITIच्या आतमधल्या वर्कशॉप मध्ये। भव्य असा मोठा वर्कशॉप आपल्या ITIचा। आपण बघूया प्रत्येक ट्रेड विषयी माहिती प्रत्यक्ष प्रशिक्षकांना भेटून। पण आता आलो आहे डिझेल मेकॅनिकल या ट्रेड मध्ये। आता या ट्रेड विषयी आपण या ठिकाणी उपस्थित असणारे श्री गोलब सर आणि श्री मंडलिक सर यांच्याकडून माहिती घेणार आहोत। सर, डिझेल ट्रेड विषयी आपण काय सांगाल? डिझेल मेकॅनिक हा 1 वर्ष कालावधीचा कोर्स असून याची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे। सर, या ट्रेडमध्ये या कुठल्या प्रकारचे कौशल्य या ठिकाणी शिकवले जातात? या डिझेल मेकॅनिक 1 वर्षाच्या कोर्समध्ये पेट्रोल इंजिन असतील, डिझेल इंजिन असतील, त्याच्यानंतर आता आपण बघतो CNG, त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल, या सर्व इंजिनचा त्या ठिकाणी जो पार्ट्स असतील किंवा त्या ठिकाणी त्या गाड्यांमध्ये निर्माण होणारे जे फॉल्ट असतील किंवा दोष असतील ते त्या ठिकाणी शोधणे आणि शोधून त्या ठिकाणी ते निवारण करण्याचं काम ह्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये या ठिकाणी केलं जातं। आपण भेटणार आहोत श्री रोशन लोळगे सर यांना। सर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या ट्रेड विषयी आपण काय सांगाल? सर, हा ट्रेड 2 वर्ष कालावधीचा आहे। या ट्रेडमध्ये 10वी पास विद्यार्थी लागतो। या ट्रेड सर या ट्रेडमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? सर, ह्या ट्रेडमध्ये रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, HVAC हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग तसेच नवीन तंत्रज्ञान आधारित VRV सिस्टीम, VRV4 आणि HU चिलर तसेच मोठमोठे प्लांट या ठिकाणी शिकवले जातात। आपण आलो आहोत जनरल फिटर या ट्रेडमध्ये। आपण भेटणार आहोत श्री किरण पुलाटे सर यांना। सर, फिटर विषयी काय सांगाल? फिटर हा 2 वर्षाचा कोर्स असून याची शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते। सर, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? आता फिटरमध्ये बऱ्याच प्रकारचे कौशल्य शिकवले जातात। त्यामध्ये मशीनमध्ये लेथ मशीन, मिलिंग मशीन, शेपिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन, त्याचबरोबर वेल्डिंग, शोल्डरिंग, रिवेटिंग या प्रकारची कौशल्य शिकवले जातात। सर, जनरल फिटर या ट्रेडमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? आता कौशल्यामध्ये मिलिंग मशीन, CNC मशीन, पाईप फिटिंगमध्ये प्लंबिंग आहे, त्याचबरोबर ड्रिलिंग मशीन। आपण आलो आहोत ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमध्ये। आपण भेटणार आहोत श्री शैलेश कुलधरन सर यांना। सर, ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेड विषयी काय सांगाल? सर, या ट्रेडमध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास असलेले विद्यार्थी याला ऍडमिशन घेऊ शकतात आणि हा 1 वर्षाचा कालावधीचा ट्रेड आहे। सर, यामध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? सर, यामध्ये BS4, BS6, OBD स्कॅनर, त्यानंतर सेन्सॉर्स या सिस्टीम त्यामध्ये शिकवले जातात। जसं की वायरिंगचे कलर कोडही यामध्ये शिकवले जातात। आपण आलो आहोत इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आणि भेटणार आहोत श्री रावसाहेब विखे सर यांना। आणि सरांना काही प्रश्न विचारू। सर, इलेक्ट्रिशियन ट्रेड विषयी आपण काय सांगाल? इलेक्ट्रिशियन ट्रेडची मिनिमम क्वालिफिकेशन हे 10वी पास असून या ट्रेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल शिकवले जातात, जसे की AC मोटर, DC मोटर, फॅन वाइंडिंग, पॅनल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स। हा कोर्स केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आज आपण भेटणार आहोत श्री नितीन जोंधळे सर यांना। सर, पेंटर जनरल या ट्रेड विषयी काय सांगाल? पेंटर जनरल हा 2 वर्षाचा कोर्स असून याला पात्रता 10वी पास नापासला आहे। ठीक आहे सर, आता या पेंटर जनरलमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? याच्यात वेगवेगळ्या विषय आहे। याच्यात स्प्रे पेंटिंग, रोबोटिक पेंटिंग आणि लेटर पेंटिंग, फिगर पेंटिंग, स्क्रीन पेंटिंग, पावडर कोटिंग अशा वेगवेगळ्या विषयावर शिकवले जाते। सर, या ट्रेडला कंपनीमध्ये मागणी आहे का? सर्वात जास्त कंपनीमध्ये स्प्रे पेंटिंग म्हणून मागणी होते। काय काम करतो हा कंपनीमध्ये? कंपनीमध्ये साधारणतः गाड्यांना स्प्रे करण्याचं काम या ट्रेडचे विद्यार्थी करतात। ही पेंटिंग पूर्णपणे मशिनरीच्या सहाय्याने केली जाते। ही पेंटिंग स्प्रेच्या, डीप पेंटिंग, अनोडिक कॅथोडिक पेंटिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेंटिंग। आपण भेटणार आहोत श्री रियाज खान सर यांना। सर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड विषयी आपण काय सांगाल? हा 1 वर्षाचा कोर्स असून याची पात्रता 10वी पास आहे। सर, या ट्रेडमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? ह्या ट्रेडमध्ये हा कोर्स जो आहे तो कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीम असेल, प्रोग्रामिंग सिस्टीम असेल किंवा तुमची वेब डिझाईन असेल किंवा आता नवीन जावा प्रोग्रामिंग आलेला आहे, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने ॲप्लिकेशन घेऊन सॉफ्टवेअर डिझाईन करू शकतो।
आपण आलो आहोत वेल्डर या ट्रेडमध्ये. आपण भेटणार आहोत श्री गव्हाणे सर यांना. सर, वेल्डर विषयी काय सांगाल? वेल्डर हा ट्रेड 1 वर्षाचा ट्रेड आहे. या वेल्डरच्या ट्रेडसाठी जी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास किंवा 10वी नापास ही चालू शकते. सर, यामध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? यामध्ये जे फ्लॅट असेल किंवा स्टील जे असतं किंवा जे स्किल आहे ते स्किल कटिंग स्टील असेल किंवा आर्क वेल्डिंग असेल किंवा गॅस वेल्डिंग असेल याबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर CO2 बद्दल सुद्धा माहिती दिली जाते. वायरमन या ट्रेडमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? वायरमन या ट्रेडमध्ये आपण हाऊस वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे स्टार्टर्स, सर्व AC DC मोटर्स या ठिकाणी शिकवले जातात. आपण आलो आहोत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडमध्ये. आपण भेटणार आहोत सौ गागरे मॅडम आणि श्री सेनर सर यांना. मॅडम, या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड विषयी आपण काय सांगाल? इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड हा 2 वर्षाचा असून याची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे. या ट्रेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? या ट्रेडमध्ये मोबाईल रिपेरिंग, TV रिपेरिंग, सर्व क्षेत्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट वापरतात ते तयार करायचे आणि रिपेरिंग करायचे शिकवलं जातं. सोलर पॅनलचं पण शिकवलं जातं. धन्यवाद. आपण आलो आहोत मेकॅनिक मोटर व्हेकल या विभागामध्ये. आपण भेटणार आहोत श्री नंदू वराडे सर यांना. वराडे सर, या ठिकाणी मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेड विषयी काय सांगाल? मेकॅनिक मोटर व्हेकल हा ट्रेड जो आहे तर हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि या 2 वर्षाच्या कोर्सला साठी जी पात्रता आहे ती 10वी पास आहे. सर, या व्यवसायामध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्य शिकवले जातात? आता असं आहे, या ट्रेडमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिकल ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची पूर्णपणे चांगल्या पद्धतीने माहिती दिली जाते. त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची खोल फिटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये जी रिपेरिंग आहे ती रिपेरिंग कशा पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिकल ज्या गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिकल गाड्यांबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर सस्पेन्शन सिस्टीम असेल किंवा ब्रेक सिस्टीम असेल, या ज्या सिस्टीम आहे ह्या सिस्टीमची पूर्णपणे माहिती दिली जाते आणि त्या माहितीमुळं त्या मुलांमध्ये आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली म्हणजे त्यांची आत्मीयता म्हणजे किंवा एक आत्मीयता येते आणि ते त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने तयार होतं. आपण भेटणार आहोत शेख मॅडम यांना. औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी या संस्थेमध्ये जे 11 कोर्स शिकवले जातात यामध्ये कुठल्या कुठल्या विषयांचा समावेश असतो? या संस्थेमध्ये 11 कोर्समध्ये ट्रेड थेअरी, ट्रेड प्रॅक्टिकल, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल हे विषय शिकवले जातात.